चला वळूया सामन्याकडे। आजच्या दिवसातील अंतिम मेगा फायनलचा सामना कल्याण ग्रामीण 11 विपक्ष सिल्वर स्टार्स। कल्याण ग्रामीण 11 संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सिल्वर स्टार्स संघाला फलंदाजीला आमंत्रित केले। ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला सतीश पाटील तर दुसऱ्या बाजूला रामनाथ पाटील। ओपनर जोडी मैदानात दाखल। 4 षटकांची ही लढत। मेगा फायनल पाहायचं कोणता संघ लिजंड ट्रॉफीचा चॅम्पियन ठरतोय यासाठीची ही लढत मैदानात सुरू होते। काही क्षणातच ओपनर जोडी मैदानात दाखल झाली। गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत मधुकर म्हात्रे। देवीचा पाडा संघाचा हा खेळाडू। ओपनर जोडी स्ट्राइक एंडला असेल संदर्भ संघाचा सतीश पाटील। नॉन स्ट्राइक एंडला रामनाथ पाटील मॅन फ्रॉम निळजे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पारखली जाते। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील। पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय मधुकर। यावेळी खोल टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय मिडॉनच्या दिशेने। जनार्दन पाटील चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट देखील इथे ओपन केलं जाते। पुढचा बॉल रामनाथसाठी पहिल्याच बॉलवर चांगला करारा फटका पाहायला मिळतोय। 2 खेळाडू पाठीमागे धावतायत मध्ये शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेलाय। 2 धावा कंप्लीट। तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाकारलाय। मिळतील त्या फक्त 2च धावा। चांगली सुरुवात रामनाथच्या माध्यमातून। एक सावध सुरुवात, एक रणनीती। मधुकर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळी मित्र सरळ केले समोर। ओहो मिसफील्ड पाहायला मिळते। बॅकअप चांगला आहे। लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू समोर येतोय, उचलतो, फेकी करतोय तोपर्यंत इथे मिळतील त्या फक्त 2च धावा। चेंडू समोर धावणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रियेतनं खेळाडूला जावं लागतं आणि तेच चित्र मैदानामध्ये आपण डीपला पाहिलं। मधुकर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय। रामनाथ पाटील साठी चेंडू हवेमध्ये जरूर आहे। खेळाडू चेंडू समोर आला आणि अचूक झेल टिपला गेलाय। विनोद भोईर तिथे सज्ज होते आणि पहिल्या विकेटचं पतन रामनाथ पाटील OUT आउट। वन डाऊनला ह्या अगोदरच्या सामन्याचा हिरो सामनावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला तोच खेळाडू स्ट्राइक एंडला मैदानात दाखल झालाय। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पारखतोय, ऑन साइड ऑफ साइड पाहतोय। गोलंदाज देखील थोडासा फेरबदल करतोय। मिड ऑनच्या खेळाडूला मात्र मिड ऑफला फिट केले गेले। लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनला येतोय। थोडीशी एक वेगळी रणनीती मधुकर मात्रेच्या माध्यमातून आखली जाते आणि चेंडू हवेमध्ये जरूर आहे। खेळाडू झेल खाली येतो। यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाही आणि ज्या खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने स्वीकारला तो फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवर कॅच आउटच्या स्वरूपामध्ये मैदान सोडतोय। बॅट्समन्स आउट। यष्टीरक्षक गणेश शेलार यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण मोठा खेळाडू ज्या खेळाडूकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो खेळाडू मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बाद होतोय। संघासाठी नक्कीच वाईट बातमी असेल तर संघासाठी महेंद्र म्हात्रे संघासाठी आनंदाची बातमी कारण हा खेळाडू देखील घणाघात फलंदाजी, ताबडतोब फलंदाजी, आक्रमक फलंदाजी करण्यासाठी माहिर। मात्र तो फॉर्म या स्पर्धेमध्ये तो टॅलेंट, ती गुणवत्ता, ती जिद्द, ती चिकाटी सिद्ध करेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पहिल्या षटकातला अंतिम बॉल ऑन हॅट्रिक। यावेळी मात्र पॉइंटच्या वरून खेळलात। दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये। अरविंद पाटला करतात मात्र पाहायचं धडपड सुरू आहे धावा रोखण्यासाठी। ते इकडे धावा करण्यासाठीचा संघर्ष
3 धाबा इथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर मात्र 3 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 सिंगल डिजिट मध्ये धावा पाहायला मिळत आहेत. सुनील मामा या, कुठे आहेत आपण? थांबायचं जरा एक मिनिट. अंपायर डिसिजन हा चौकार आहे. 4 धावा. स्ट्राइक चेंज होईल. धावसंख्यात थोडासा फेरबदल केला जाईल. आमचे स्कोरर कल्पेश पाटील यांचं देखील आज आपण कौतुक करूया. त्यांची देखील चांगली साथ लाभली. धावसंख्या 9. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 2 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा. नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय जनार्दन पाटील. स्वतः संघनायक. समोर स्ट्राईक केला सतीश पाटील. यावेळी मात्र फक्त दिशा दिली. ओहो, चेंडू अडवण्यामध्ये थोडासा यश आला. मात्र आउटफील्ड फास्ट आहे. पाहायचं शेवटच्या क्षणामध्ये चेंडू थांबलाय की अजून काही चित्र. थांबलाय, चेंडू थांबलाय. मात्र पाहायचंय 2-3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा कंप्लीट धावून पूर्ण केल्या गेल्यात. स्कोरबोर्ड 12. चांगली सुरुवात. यावेळी मोठा फटका. इथे पाहता खेळाडू झेल खाली येतो. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे. मात्र डायरेक्ट हिट. ओहो, डायरेक्ट हिट देखील करू शकले नाहीये गणेश शेलार. धावसंख्या 14. झेल मात्र सुटलाय लॉंगॉनला. 14 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप आता करावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावांची पार्टनरशिप. भागीदारी फुलते बहरते. मात्र सातत्य. धावसंख्या स्कोरबोर्डवर 14. चला सामना सुरू ठेवा.
नॉट आउट. थांब. महेंद्र यावेळी कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला तिथे खेळाडू सज्ज आहे. एक धाव कंप्लीट. मिसफील्ड. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चेंडू हातामध्ये ग्रीप होणं खूप गरजेचं आहे. म्हटलं जातं की केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीयेत. कारण सातत्याने चेंडू तुमच्या हातामध्ये येतो, तो ग्रीप होणं खूप महत्वाचं आहे. 2 धावेने स्कोरबोर्ड 16. इथे हवेमध्ये जरूर आहे. गणेश शेलार चूक करणार नाहीयेत. आणखी एका विकेटचं पतन. बॅट्समन्स आउट. पिंटू पाटील मैदानात दाखल होतात. उंची जवळजवळ 5.5 फूट उंची असेल या खेळाडूची. स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झालाय पिंटू पाटील. गोलंदाजी सज्ज. पुन्हा एकदा जनार्दन पाटील पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. ओहो, गती परिवर्तन. 5वा चेंडू मात्र तितक्याच चतुराने फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू थांबला गेलाय. पाहायचं. हो, काय घडलं आता मात्र पहा. सतीश पाटीलने चूक केली. वाईट +2 आणि 1 शॉट आणि फलंदाज देखील बाद होईल. मिळतील त्या फक्त 2च धावा. वाईट आणि बाईची 1 शॉट आहे. त्यामुळे 2च धावा मिळतील आणि सतीश सारखा फलंदाज बाद देखील होतोय. नवीन बॅटर शशांक पाटील नॉन स्ट्राईक याला मैदानात दाखवलेली. धावसंख्या 18. मेगा फायनलची लढत मात्र मोठे फटके अजूनही पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य दिले जाते. म्हटलं जातं की क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि त्या लाईफलाईनचाच उपयोग इथे केला जातो. संध्याकाळचं सत्र सूर्य देखील आपल्यापासून दूर जातोय, मात्र मोठमोठे टावर त्यांच्या छत्रछायेखाली आता ही स्पर्धा या खेळपट्टीवर रंगते. कारण सावली पूर्णपणे मैदानात आहे. आता मात्र पाहायचं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू बॉडलेनच्या बाहेर येतो. हा चौकार. ह्या फटक्यांची गरज आहे. पिंटू पाटीलला असे मोठे फटके मारावे लागतील. वेगाने. धावसंख्या 22. मेगा फायनलची लढत अजूनही दुसऱ्या षटकातला अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय जनार्दन पाटील. 2 बॉल. कुठे 2? एकच ना. तिकडे 2 सांगतो, इकडे 1. तरी एकच बॉल बाकी आहे. तरी पण एकच असेल. इथे पाहायचं. शरीराचा वेध घेणारा बॉल डायरेक्ट हिट होईल का? ओहो, काय घडलं. डायरेक्ट हिट होत नाहीये. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील त्या 2 धावा अवांतर स्कोरबोर्डवर ऍड केल्या जातील. धावसंख्या 24. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 15 धावा, म्हणजे 12च्या सरासरीने धावसंख्या इथे मेंटेन राखली गेली. मेगा फायनलची लढत मात्र मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय या गोलंदाजाने. मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. धावा येणं महत्वाचं आहे. म्हणजे कशाही प्रकारे येऊ द्या, चौकार येऊ द्या, सिंगल डबल येऊ द्या, अवांतर येऊ द्या, मग धावा येणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे इथे खेळ सुरू आहे. धावा इथे लुटल्या जातात, चोरल्या जातात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. विश्वनाथ सेठ म्हस्कर आपण पाहतोय फिल्डिंगसाठी सज्ज होत आहेत. रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार देखील ते आहेत आणि यावेळी मैदानामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत.
तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विजय म्हात्रे. सेकंड लास्ट ओव्हर, पहिली विकेट हॅट्रिक याच्या नावावर देखील आपण पाहिली. यावेळी मात्र जबरदस्त फटका चपराक लगावलाय आणि तिथे मला वाटतं अरविंद पाटील तिथे सज्ज आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च धावा मिळतील. या 2 धावेने 26 धावा स्कोरबोर्डवर चांगली सरासरी मेंटेन राखली आहे. मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. इतकी चतुराईने गोलंदाजी केली जाते. यावेळी पुन्हा एकदा विश्वनाथ शेटमस्कर चेंडू फील्ड करतायत. चांगले क्षेत्ररक्षण. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडेसे फाईनच्या दिशेने आपण देखील म्हणू शकतो त्यांना. तर यष्टीरक्षक आपण पाहतोय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने सज्ज आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण म्हणतो त्यांना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे कृष्णा कीर चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 28-28. मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवले. संध्याकाळचं सत्र वातावरणामध्ये आता थोडासा दमटपणा. अजूनही जर आपण विचार केला तर बरोबर 4:43 होत आहेत. यावेळी मात्र सरळ खेळलेत. लॉंग ऑनला जनार्दन पाटील सज्ज आहेत. सिंगल कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण. मात्र दुसरी धाव ओहो पहा बाद होत आहेत. शशांक स्वतःवर नाराज आहेत कारण त्यांनी चेंडू हातात हे पाहिलेही नाही आणि सरळ धावले. मात्र पुन्हा माघारी फिरले. तोपर्यंत विजय पाटीलने यष्ट्या त्याच्या उखडल्या आणि धावत स्वरूपात तो फलंदाज बाद होतोय. रवी गायकर मैदानात दाखल होत आहेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहिले. लिजंड्स ट्रॉफी एक दिवसीय स्पर्धा 45+ हे सर्व खेळाडू आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा एन्जॉय केली. ज्या ज्या संघाने सहभाग नोंदवला, ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतोय. यावेळी मात्र चेंडू खेळल्यात थोडासा हलक्या हाताने खेळलं होतं. सिंगल कंप्लीट दुसऱ्याकडे प्रयत्न केला गेलाय. पिंटू हजारे थोडेसे स्लो धावतायत. दुसरी धाव पूर्ण होते. फेकी थोडीशी खराब जरूर आली. तिथे आपण पाहिलं तर गणेश शेलार यष्टीरक्षक होते. चेंडू ग्रिप करू शकले नाहीये. मात्र दुसरी धाव तितक्याच सहजतेने पूर्ण केली गेली. विजय म्हात्रे शेवटचा बॉल. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. समोर बॅटर पिंटू पाटील. यावेळी ओहो चांगलं क्षेत्ररक्षण. हे पहा हाताने नाही तर शरीराने चेंडू अडवायचा. कसाही अडू द्या. मात्र हाताने न तर दिलीप गायकर आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन हे असं क्षेत्र आहे तिथे चेंडू इतक्या वेगाने येतो. बॅटला जरी तो टच झाला तरी इतक्या वेगाने येतो की तिथे चतुराई दाखवावी लागते खेळाडूंना, क्षेत्ररक्षकांना. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 32. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 8च धावा खर्च केल्या. सांघिक यश एक जरूर मिळालं विजय म्हात्रेला. कारण विजय म्हात्रेने सकाळच्या सत्रापासून आपलं वर्चस्व दाखवले गोलंदाजीच्या माध्यमातून. एकमेव विकेट हॅट्रिक देखील त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करून गेली आणि तो संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. सिल्वर स्टार्स तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण 11. कल्याण ग्रामीण 11 संघाने नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सिल्वर स्टार्स या संघाला फलंदाजीला आमंत्रित केले. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. खेळपट्टीवर धावसंख्या स्कोरबोर्डवर 32 पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 5 खेळाडू तंबूत परतलेत. मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक कृष्णा कीर के गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. फिल्डिंगमध्ये व्यूहरचना जवळजवळ 12 खेळाडूंना घेऊन हा संघ मैदानात उतरलाय. कारण मुभा दिली आहे, संधी दिली 12 खेळाडू खेळण्यासाठी.
यावेळी खोलोटप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. हो हो, चेंडू टर्न होतोय आणि सिंगल कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. मात्र पाहत राहिलेत, चेंडू येतोय, प्रतीक्षा केली तर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. पिंटू पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दिसत आहेत. नवीन बॅटर सज्ज होत आहेत, मात्र 2 धावा देखील तिथे पूर्ण केल्या गेल्यात. कृष्णा कीर के यावेळी कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला पुन्हा एकदा विजय म्हात्रे चेंडू समोर येतात. सिंगल कंप्लीट. दुसरा घेण्याचा प्रयत्न, ती देखील कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत विचार केला तर या खेळाडूने धावा धावूनच पूर्ण केल्यात. जवळजवळ पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या षटकातल्या 5व्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. तदनंतर एकही मोठा फटका खेळण्याची मुभा या गोलंदाजांनी दिली नाहीये. म्हणजे पूर्णपणे फलंदाजांना जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. कारण सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते, मात्र फलंदाज पाहायचं अजूनही जर आपण विचार केला तर सिल्वर स्टार्स इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मात्र या 4 चेंडूमध्ये किती धावा एकवटल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या संघासाठी. क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल आपण पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला थोडा पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये फिल केला गेलाय. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कृष्णा कीर के चांगली गोलंदाजी हाताळतात. नवापाडा संघासाठी खेळत असताना सातत्याने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भूमिका साकारतोय आणि तोच गोलंदाज यावेळी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिस केलंय. लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. मी मगाशीच म्हटलं, या गोलंदाजांनी या सामन्यावर आपलं वर्चस्व दाखवलंय आणि ते वर्चस्व सातत्याने कृष्णा कीरच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा मोठा फटका, आसमानी सफर येतो हा शेवटच्या क्षणामध्ये षटकार. या षटकाराने धावसंख्या उंच भरारी घेते. स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत त्या 42 धावा. अजूनही सिल्वर स्टार इनिंग संघाच्या इनिंगचा शेवटचा बॉल. लिजंड ट्रॉफी, या ट्रॉफीमध्ये नक्कीच समालोचन करण्याची संधी जनार्दन पाटील त्याचबरोबर सुनील मामा चौधरी आपण समालोचन करण्याची संधी दिली, त्यांचं देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर भिवंडीचे दीपक सुतार यांनी आम्हाला साथ दिली, त्यांचे देखील आभार. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील त्यांचे देखील खूप खूप आभार. शेवटचा बॉल यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न होता, तिथे खेळाडू सज्ज आहे सुनील भाने, मात्र पाहिजे दुसरी धाव पूर्ण होईल का? नाही. खेळाडू धावबद स्वरूपात बाद होतोय. एक धाव मात्र नक्की सांगित कोठ्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 43 आणि 44 धावांचं आव्हान इथे सेट केलं गेलंय. 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने धावसंख्या इथे कुटावी लागेल विजयाकडे वाटचाल करत असताना 11 या संघाला. लिजंड ट्रॉफी, या ट्रॉफीमध्ये समालोचन करण्याची संधी दिली असे आमचे सुनील मामा चौधरी, त्याचबरोबर जनार्दन दादा पाटील यांचे देखील खूप खूप आभार. सर्व आयोजक कमिटीचा देखील आभार. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील त्यांचे देखील आभार. साथी समालोचक दीपक सुतार त्यांचे देखील आभार. लाईव्ह सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं विशेष आभार मी आवर्जून करेल की आमचे शाहूदादा पाटील, कारण सकाळच्या पहिला चेंडू फेकण्यापासून तर आतापर्यंत त्यांनी आमची चांगली सोय केली, खातीर जमा केली. चहा असो, चॉकलेट असो, बिस्किट असो, पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, शाकाहार मांसाहार या दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी खूप चांगली सोय केली. त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि हे पहिलं सत्र इथे संपलं आणि मी आपणापासून रजा घेतो आणि त्याचा पुढचा आवाज शेवटच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहात. दीपक सुतार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
स्वागत पुन्हा एकदा सर्वांचा आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मेगा फायनल आपण पाहतोय. मॅचला होती सुरुवात. 44 धावांची आवश्यकता. कल्याण ग्रामीण टीमला कुटप्पाचा चेंडू ऑन सेटला हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना येतो हा दणदणीत चौकार विजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. केशव पाटील यांचा हा पॉवर पिचचा पहिला चेंडू होता. कुटप्पा होता, हुक करून दिला, अगदी रडर मध्ये घेतला आणि चौकारासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 44 धावांची गरज आहे. 43 धावा पहिल्या डावामध्ये सिल्वर स्टार टीमने जमा केल्यात. त्याच्यामध्ये 19 धावांची खेळी साकारली होती. नाबाद पिंटू पाटीलने त्याच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले होते. आणि आता 44च्या लक्षाचा पाठलागाला सुरुवात झाली. राऊंड द विकेटने यावेळी हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पिंटू पाटील चेंडूच्या खाली आणि विकेटच पतन. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला होता. त्याच फलंदाजाला केशव पाटील याने आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. 4 वर 1 गडी बाद. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अध्यक्ष अर्जुनबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाने 45+ लेजंड ट्रॉफी 2024 हे पहिलं पर्व पाहायला मिळालं. आणि या पर्वाच्या अंतर्गत ही पहिली मॅच, पहिली स्पर्धा आणि शेवटची मॅच, जिथे 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. कल्याण ग्रामीण 11च्या माध्यमातून 11 धावांची सरासरी प्रति ओव्हरला आहे. सुरुवात चांगली केली होती. विजय म्हात्रेने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु त्याची खल्ली संपुष्टात आणली केशव पाटीलने. चांगला झेल पिंटू पाटीलने पकडला. याच पिंटू पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेले आउटफील्ड मध्ये. खूप दूरवरचा रनअप केशव पाटील यांचा. राऊंड विकेटने जनार्दन पाटीलसाठी बॉटॉमिनचा वापर करत असताना कार्पेटच्या सहाय्याने ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल येते कॅप्टनच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. या स्पर्धेचा अंतिम टप्पा आलाय. अंतिम मॅच मेगा फायनल याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होते. कित्येक प्रेक्षक वर्ग या संदर्भच्या क्रीडानगरीमध्ये प्रत्यक्षरित्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 3 चेंडूमध्ये 5 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवर आता संघर्ष पाहायला मिळेल. राऊंड विकेटने यावेळी ताकदीने ऑन साइडला स्विंग करून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. हनुमान पाटीलचा हा धमाका वज्रटोला. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने आपल्या डावाला हनुमान पाटील यांनी केली सुरुवात. आता हे समीकरण, हे पेपर, हे कोड आता सोपं झालंय कल्याण ग्रामीण 11 टीम साठी. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण चढवायला सुरुवात केली हनुमान पाटीलने. विकेट प्राप्त करावे लागतील तर दबाव निर्माण होऊ शकतो. गतीमध्ये परिवर्तन, चतुराई दाखवली अबिलिस गोलंदाजाने. थोडीशी गती कमी केली, फ्रंट फूट ओपन करून पुन्हा एकदा ताकदीने बॅट फिरवली होती, परंतु संपर्क करू शकले नाहीत. हा चेंडू डॉट. 5 चेंडूमध्ये 11 धावा 1 विकेट अशी स्थिती. 44चा पाठलाग करत असताना जी सरासरी पाहिजे ती 5 चेंडूमध्येच प्राप्त करून दिली हनुमान पाटील आणि जनार्दन पाटील यांनी. पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला पंच केलाय. पॉइंट मध्ये पिंटू पाटील. एक सिंगल चौकी धाव पूर्ण झाली आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 वर 1 गडी बाद. जी सरासरी पाहिजे कल्याण ग्रामीण 11 टीमला सामना जिंकण्यासाठी ती सुरुवात तशी सुरुवात झाली आहे. आणि जोपर्यंत हनुमान पाटील आणि टीमचे कॅप्टन जनार्दन पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटी वाजत असेल सिल्वर स्टार टीमला. आज त्यांचं देखील क्रिकेट खूप छान राहिले, परंतु शेवटची अंतिम मॅच कोण जिंकेल याकडे सर्वांच्या आता नजरा आहेत. खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 40+ आणि 45+ लेजंड क्रिकेट अद्भुत राहिले. खेळ आनंदाचा राहिलाय, संघर्षाचा राहिलाय, यशाचा राहिलाय, अपयशाचा राहिलाय. आणि हेच तर क्रिकेट सातत्याने आम्हाला शिकवत असतं. क्रिकेट पैशासाठी नाही तर यश अपयश सुख दुःख संघर्ष अस्तित्व या सर्व गोष्टी शिकवत असतं. प्रेम भावना आपुलकी माणुसकी या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे देखील क्रिकेट असतं. आणि ते आज संपूर्ण दिवस या संदर्भच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2
संजय कापसे यांवर ही जबाबदारी दिली गेली आहे. विकेट महत्वाचे असतील, इथे विकेट जर प्राप्त केल्या तर थोडासा दबाव निर्माण होईल क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप सारा बदल. पहिलं पॉवर पिच षटक संपले. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवले गेले. यष्टीरक्षक मागच्या दिशेने, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गली क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट मध्ये पिंटू पाटील. पहिला चेंडू फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून वन बाउन्स, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय हनुमानच्या खात्यामध्ये. हनुमान आता आकाशामध्ये भरारी घेतोय बॅटिंग करत असताना. एक षटकार आला आणि एक चौकार. 3 चेंडू फेस करत असताना 11 वर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावर. चांगली बॅटिंग हनुमानची, त्याला माघारी परतावावा लागेल अन्यथा एकतर्फी सामना होईल. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट पॉइंटच्या वरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अप्रतिम उत्तुंग दर्जेदार फटका सजवलाय हनुमान पाटील याने. जुनी निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. चौकार की षटकार याच्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. खरं तर ते चित्र दिसणं कठीण आहे कारण का बाउंड्री लाईन दिसत नाहीये. चौकार आहे. चौकार येतोय. काय जबरदस्त पंच पाहायला मिळाला हनुमानच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने टीम ची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. एक गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ. 2 चौकार आलेत. संजय कापसेच्या विपक्षामध्ये हनुमानचा हा हल्ला आणि आता चौकारांची हॅट्रिक होईल का सकाळच्या क्षेत्रामध्ये. बलिराम यांच्या माध्यमातून आपल्याला चौकारांची हॅट्रिक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. ओव्हर द विकेटने फुल टच होता. लेग स्टंप वर ऑन सेटला पुल करण्याचा प्रयत्न परंतु पायावर अधललाय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. संधी होती चौकारांची हॅट्रिक आपल्या नाबाबर करण्याची परंतु ती गमावली. नाराज आहेत हनुमान पाटील नॉस्ट्राकेनवर परंतु चांगली कामगिरी केली आहे 17 मध्ये या दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. 44 लक्ष आहे. जुनी 23 धावांची गरज. बॅकफुटला येऊन फ्लिक केलाय. बॅटची काढा लागली. शॉर्ट फाईन लेग मध्ये जर्सी क्रमांक 7 चांगले क्षेत्ररक्षण. आता समजदारीचा खेळ सुरू झालाय कारण का धावा चांगल्या बनल्यात. पाठलाग चांगला झालाय. विजयाकडे वाटचाल करतोय कल्याण ग्रामीण 11 संघ. इथून समजदारी दाखवली तरी देखील विजय होऊ शकतो परंतु दबाव निर्माण करायचा असेल तर सिल्वर स्टारला मोठ्या संख्येने विकेट घ्यावे लागतील. बुंद्यात होता खोदून काढल्या हेलिकॉप्टर स्टाईलने समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड सरळ मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी क्वालिटीचा षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. हनुमान पाटील ऑन फायर. आता तो फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलू लागले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो कशा पद्धतीने बुंद्यात होता चेंडू अगदी खोदून काढला. डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी षटकार. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. पेपर सोपा केला अक्षरशः हनुमान पाटीलने. त्याच्या बॅटचा आवाज येतोय. पुन्हा एकदा फ्रंट फूट ओपन करत असताना बॅकलिप पूर्णपणे ओपन करून पुढे उडवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28 वर. एक गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट फक्त 8चा आता शिल्लक राहिले. सुरुवातीला तो 11चा होता. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये केशव पाटीलने 12 धावा खर्च केले. 1 विकेट आली होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्या संजय कापसेने. जबरदस्त बॅटिंग दाखवली हनुमान पाटील यांनी. 2 चौकार 2 षटकार आलेत. मॅचचं चित्र स्पष्ट केले परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे कमबॅक करावे लागेल सिल्वर स्टार टीमला. एखादं षटक त्यांच्या नावावर आलं तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्यांना शिरकाव करण्याची संधी मिळेल. नवीन षटक मारुती म्हात्रे यांचं. मारुती म्हात्रे याला चांगली कामगिरी करावी लागेल. फोर्थ विकेटने काय जबरदस्त लेट कट पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होत असता त्याला लेट कट केलं परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. आणि जनार्दन पाटील एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांना माहिती की हनुमान पाटील सेट झालाय खेळपट्टीवर. चांगले फटके सजवतो. त्याच्याकडे स्ट्राईक असली तर तिसऱ्या ओव्हर मध्येच हा सामना तो संपून देईल, जिंकून देईल. मेगा फायनल या स्पर्धेची लेजंड ट्रॉफी 2024 हे अद्भुत पर्व राहिले. यावेळेस
खेळण्यासाठी भाग पडला हनुमंतला. फक्त ऑन साईडला टर्न करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा येतील. आतापर्यंत 9 चेंडू फेस केलेत हनुमंतने आणि 23 धावांचे योगदान दिले. टीमची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. सामना जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 13 धावा म्हणजेच हे षटक सिल्वर स्टार टीमसाठी महत्वाचं असेल. इथे हनुमान पाटीलला बाद केलं तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. फलंदाजाला पाण्याची व्यवस्था करायची. 9 चेंडूमध्ये 23 धावांवर सध्या तो स्ट्राईक इन वर खेळतोय. रूप दिलं या मॅचला हनुमान पाटीलने. रूपच बदलवलं, चित्रच स्पष्ट करून टाकले. परंतु ही क्रिकेटची गोष्ट अजून संपलेली नाहीये. हनुमान पाटील साठी जालं रचावं लागेल. हा मासा जर तुमच्या गळाला अटकला तर पुन्हा एकदा शिरकाव होईल, पुनरागमन होईल सिल्वर स्टार टीमचं. अन्यथा एकतर्फी ही लढाई, क्रिकेटची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. मेगा फायनल या स्पर्धेची काही प्रेक्षक प्रत्यक्षरित्या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करूया. जनार्दन पाटील ज्यांनी मला समालोचनासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. भागेश म्हात्रे, व्हॉइस ऑफ बॉल, त्यानंतर अशोकजी पाटील संपूर्ण दिवस समालोचन कक्षामध्ये ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्यात. त्याचबरोबर गुणलेखक कल्पेश पाटील आणि जीटीसीची संपूर्ण टीम, जीटीसीचे प्रोप्रायटर आमचे मित्र जल्पेश त्यांच्या माध्यमातून आणि कंट्रोल रूम मध्ये प्रथमेश यांनी देखील खूपच चांगलं टेलिकास्ट केलं. कॅमेरामॅनचं देखील विशेष कौतुक. सर्वांचा आभार. 40+ क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवलीचं देखील विशेष धन्यवाद. एक नवीन संकल्पना या वर्षी सुरुवात केली आहे. 40+ नंतर 45 मध्ये देखील खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. जाऊया मॅच कडे. बॅकफुटला पोझिशनला उभे आहेत. यॉर्करचा मारा होता परंतु सिंगल येते. पॅडवर जाऊन जरूर अदलला होता परंतु पिचिंग कदाचित खराब असेल म्हणून अपील झाली नाहीये. आधीच हनुमान पाटील ऑफ स्टंपच्या आत आले होते. बॅकफुटला थोडेसे उभे होते. सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 वर. अजूनही 12 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 12 धावा म्हणजे येणारे 3 चेंडू निर्णायक असतील. विकेट प्राप्त करावे लागतील मोठ्या संख्येने तर दबाव निर्माण होईल. ऑन साईडला फ्लिक करून दिलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. ओव्हर थ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक इन वर पोहोचतील का? जनार्दन पाटील आणि पोहोचलेले आहेत. अखेरकार तिसरी धाव देखील पूर्ण होते. आज खरं तर शर्यत खेळल्यात जनार्दन पाटील. मागच्या सामन्यामध्ये देखील 7 धावा धावून काढल्या होत्या. एका चेंडूवर 4 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि आता देखील 3 धावा आणि ओव्हर देखील टाकले. भरपूर स्टॅमिना फिटनेस दाखवल्याच. ओव्हर देखील भरपूर टाकलेत. 60+ आहेत. चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. कर्णधार कसा असावा तर असा असावा हे म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली राहिली. अफलातून दर्जेदार कामगिरी राहिली आहे जनार्दन पाटील यांची आणि म्हणूनच संघ आता फायनल मध्ये खेळतोय. सामना सोपा झालाय, ओपन झालाय. 9 धावांची गरज असेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 9 धावांची गरज. यावेळेस खूपच सुंदर कव्हर ड्राय. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. नेत्रदीपक चौकार येतोय. सध्या ठोकाठोकीचा खेळ सुरू आहे. हनुमान पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. कधी कधी हिरो तर कधी कधी झिरो ही ओळख राहिली आहे 40+ मध्ये हनुमान पाटीलचे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो हिरोगिरी करतोय. सामना ओपन केला, खुला केला. 7 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 5 धावांची गरज. इथे एखादा षटकार ठोकून विजय प्राप्त होईल का? यस. मिस टायमिंग. कॅच पकडलेल का पिंटू पाटील? विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जरी हनुमान पाटील यांनी चांगली बॅटिंग केली असली तरी देखील अजूनही 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. इथे 5 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत होते खेळाडू कक्षामध्ये हनुमान पाटील यांचं, ज्यांनी बॅटिंग करत असताना 12 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी साकारली. अप्रतिम आक्रमक शैलीने वादळ आलं होतं हनुमान पाटील नावाचं. परंतु ही मेगा फायनल अजूनही संपलेली नाहीये. सिल्वर स्टार टीम कडून शेवटच्या क्षणाला एखाद्या चांगल्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर ते देखील विजय प्राप्त करू शकतात. या ट्रॉफीवर नाव करू शकतात.
परंतु हा पेपर सोपा झालाय कल्याण ग्रामीण 11 टीमला. कॅप्टन टीमचे स्ट्राईक एंडवर बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, विकेट किपरने केली चुकी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि त्या दरम्यान बायच्या रूपाने एक सिंगल धावित. 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. नवीन फलंदाज विनोद भोईर स्ट्राईक एंडवर. इथे निर्धाव चेंडू काढले, टाकले, हाताळले तर पुन्हा मॅच मध्ये रंगतील आणि ते काम करावे लागेल. शशांक पाटील टीमचे कॅप्टन आहेत समोर त्यांना. स्कोर चांगला झाला होता, एक चांगली फाईट झाली असती, परंतु हनुमान पाटील यांचं वादळ आलं आणि मॅचच बदलवली. अकुट टप्पा ऑन साईडला खेचलाय डीप स्क्वेअर कडे. क्षेत्ररक्षक आउटफील्ड खराब असताना चेंडू मैदानाच्या बाहेर चौकार येतो आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय कल्याण ग्रामीण 11 टीमने आणि या ट्रॉफीवर लेजेंड ट्रॉफी 2024 वर या पहिल्या पर्वावर नाव कोरलंय जनार्दन पाटील यांची टीम. कल्याण ग्रामीण 11 टीम यांनी अभिनंदन अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु कौतुक करावे लागेल सिल्वर स्टार टीमचं, त्यांनी देखील चांगली फाईट केली या अंतिम मॅच मध्ये. सतीश पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट साठी सहकार्य झालंय. पूर्ण व्यवस्था त्याची त्यांनी केलेली आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. तर धन्यवाद देवीन जनार्दन पाटील, कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशन आणि संपूर्ण टीम यांना की आज समालोचन कक्षासाठी मला आमंत्रित केलं. सतीश पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आता काही मिनिटांमध्येच बक्षीस वितरण सोहळा पूर्ण होईल आणि ती संपूर्ण जबाबदारी मी अशोकजी पाटील यांच्याकडे सोपवतो आणि मी आपल्यातून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय